वाद वगळता आधीच्या सरकारमधील खाती त्या पक्षांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अडचणीचा विषय ठरलेलं नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडेच राहणार असल्याचं समजतंय। तर सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपा 21, शिंदेसेना 12, अजित पवार गट 10 मंत्रिपद असं त्यांना मिळणार असून विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतीपद शिंदेसेनेला दिलं जाईल अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतीपद शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। महायुतीचा फॉर्म्युला 21, 12 आणि 10चा ठरल्याची माहिती मिळते। तर गेल्या टर्ममध्ये ज्या मंत्र्यांकडे जी खाती होती शक्यतो त्या मंत्र्यांकडे तीच खाती असण्याची संभाव्यता वर्तवण्यात आलेली आहे। कुणाला किती मंत्रिपद आपण बघतोय? भाजपाकडे 21 मंत्रिपद, शिंदेसेनेकडे 12 मंत्रिपद आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 10 मंत्रिपद असा एकूणच फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। तर भाजपाच्या पदरात नक्की कोणती खाती पडणार आहे आपण बघतोय। गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा यासोबतच सार्वजनिक बांधकाम आणि उच्च आणि तंत्र शिक्षण हे खातं सुद्धा भाजपाकडे येण्याची शक्यता आहे। यानंतर आदिवासी विकास आणि गृहनिर्माण खातं सुद्धा भाजपाकडे येण्याची शक्यता आहे। ग्रामविकास, पर्यटन, वने आणि सांस्कृतिक कार्य ही खाती सुद्धा पुन्हा भाजपाकडे येण्याची शक्यता आहे। यासोबतच कौशल्य विकास, विधी व न्याय ही खाती सुद्धा भाजपाकडे येण्याची शक्यता। तर शिंदेसेनेकडे कोणकोणती खाती जाऊ शकतात यावरही एक नजर टाकूयात। नगरविकास आणि सामाजिक न्याय ही खाती शिंदेसेनेकडे जाऊ शकतात। यासोबतच सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग शिंदेसेनेकडे जाऊ शकतं। उत्पादन शुल्क, परिवहन हे खातं सुद्धा शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं पुन्हा एकदा शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता। जलसंधारण, पणन आणि शालेय शिक्षण ही खाती सुद्धा शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नक्की कोणती खाती जाऊ शकतात? तर वित्त आणि सहकार हे खातं पुन्हा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता। यासोबतच कृषी, अन्न व नागरी पुरवठा ही खाती सुद्धा पुन्हा एकदा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता। वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण ही खाती सुद्धा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे। अन्न व औषध प्रशासन हे खातं सुद्धा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता। तर क्रीडा व युवक कल्याण आणि मदत व पुनर्वसन हे खातं सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे।